दोन छत्रपती आता भाजपतर्फे राज्यसभेवर गेलेले आहेत. ते या संदर्भातला मराठा आरक्षणासंदर्भातला प्रश्न नीट हाताळतील. यावर आपली काय नेमकी भूमिका? पवार साहेब काय बोललेत त्याच्यावर मला काही भाष्य करायचं नाही, पण संभाजीराजेंच्या बद्दल जर विचारायचं असेल तर मला प्रमुखपणाने परखडपणाने सांगायचं आहे, आजपर्यंतच्या इतिहासात स्वातंत्र्याच्या नंतर एक खासदारांनी लोकसभेत आणि राज्यसभेत एकदाही मराठा समाजाची बाजू घेतली नाही. घेतली असेल तर ती संभाजी छत्रपतींनी घेतली. दुसरा महत्वाचा मुद्दा, आजपर्यंत मराठा समाजाच्या हक्कासाठी आरक्षणासाठी जर आंदोलन कोणी केलं असेल तर एकमेव छत्रपती संभाजीराजे गांधी पुतळ्याच्या समोर 58 मोर्चे चालू असताना, आणि म्हणून मला त्याच्यावर कशावर उत्तर द्यायचं नाही. माझं काम समाजासाठी हे महत्वाचं. मी समाजाचा घटक आहे, समाजाचा सेवक आहे आणि मी करत जाणार. दिल्ली असून दे किंवा महाराष्ट्र असून दे कुठे असून. 10 तारखेला जे आंदोलन होणार आहे ते आंदोलन होणार आहे की काय? नाही, त्याचा काय संबंध नाही, आमचा काय संबंध. हिंदी संक्षेप में बताइए, आज आपने क्या मांगे रखी और सरकार. एक लक्षात घ्यायचं सगळ्यांनी, शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना 18 गट जात 12 बलुतेदारांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी ज्यावेळी बहुजन समाजाला आरक्षण दिलं त्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश होता. आज जे 58 मोर्चे झाले त्याला ओबीसीचा पूर्ण पाठिंबा होता. आमचा विषय नुसता एसीबीसीच्या संदर्भात. मगाशी सकाळी स्वतः हरिभाऊ राठोड आलेले, त्यांनी माझ्याशी चर्चा केला. त्यांनी उलटं मला एक स्टेप पुढे जाऊन सांगितलं की आम्ही तुम्हाला ओबीसीच्या माध्यमातून किंबहुना आणि वेगवेगळे पर्याय ते आरक्षण आपण देऊ शकतो तिथं. म्हटलं पर्याय चांगले आपण नंतर बोलू, पण त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन दाखवला की ओबीसीचा आणि मराठा समाजाचं आमचं काही वाकडं नाही आहे. तसंच आता मगाशी मला शेंडगे सुद्धा भेटले, मुख्यमंत्र्यांच्या तिथंच भेटली मला वर्षावर. त्यांनी सुद्धा सांगितलं की राजे आमचा ओबीसीचा मराठाचा काही विरोध नाही आणि मराठाचा सुद्धा ओबीसीचा काही विरोध नाही आहे. आम्हाला त्यांच्या आरक्षणात धक्का लावून आपल्याला आरक्षण घ्यायचं नाहीये. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून त्यांची वेळ मागितली होती मराठा आरक्षणासंदर्भात. काही वेळ मिळालेली आहे, त्या संदर्भात काही पुढे वाटचाल झाली आहे का? मी पुढाकार मगाशी हा विषय विसरला मी सांगताना की मला असं वाटलं की मी एकटा सुद्धा केव्हाही जाऊन त्यांना भेटू शकतोय आणि पेपरबाजी करू शकतो, पण मला वाटलं नाही, आपण सगळ्या पक्षातल्या लोकांना एकत्र घ्यायला पाहिजे. कारण हा विषय नुसता एका पक्षाचा नाही, हा समाजाचा विषय. म्हणून सगळ्या खासदारांना मी पत्र दिलं, सगळ्यांना बोलवलं. शिवसेनेतले बहुतांश खासदार आले, बीजेपीतले बहुतांश खासदार आलेले. स्वतः शरद पवारांनी मला सांगितलं की राष्ट्रवादी सगळे खासदार येतील. आता आपण त्यांना तारीख मागितलेली आहे, तारीखाची अपेक्षा मी व्यक्त करतो, त्यांनी लवकर तारीख द्यावी. पण करोनाची महामारी असल्यामुळं ते अपॉइंटमेंट देतील का नाही देतील हा पुढचे प्रश्न आहेत. पण मागणी आम्ही रेटून नेणार आहे आणि तो आमचा विषय त्याच्यापुढे ठेवणार आहे. कारण का शेवटी राज्याचा विषय हा प्रथमदर्शनी असला तरी केंद्राच्या पुढं नेणं आणि किंवा पंतप्रधान सांगणं आमची जबाबदारी. केंद्रानं स्वतःहून पार्टी झालं तर आरक्षणाचा इतिहास सांगितलं की 40 वर्ष हा मराठा समाजाचा लढाई आरक्षण मिळावं म्हणून अण्णासाहेब पाटलांनी बलिदान दिलं. 42 ते अनेक लोकांनी मराठा समाजासाठी बलिदान दिलं आणि तुम्ही आम्हाला जर 10% घालत असाल तर या बलिदान देण्याचं व्यर्थ होऊन जाईल सगळं. हे सगळ्या गोष्टी समजून टाकल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला शब्द दिला आणि ताबडतोब त्यांनी आदेश काढायला सांगितलेत की मराठा समाजाला टेम्पररी ते घालणार होते, नुसतं टेम्पररी घालणार होते, तात्पुरतं घालणार होते, जोपर्यंत तो केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत ते आरक्षणमध्ये, तर ते 10%च्या आरक्षणमध्ये ते आपल्याला घालणार नाही. त्याला कारण सुद्धा आम्ही त्यांना सांगितले की आम्ही 10% गेलो तर परत पिटिशन येणार की हे तर सोशल बॅकवर्ड आहेत, सामाजिक मागास नाही, ओपनमध्ये कसे घ्यायला लागले आणि परत मराठा समाजात जे एसीबीसी सुद्धा मिळणार होतं ते सुद्धा मिळणार नाही. मग त्या सगळ्या गोष्टी त्यांना समजल्या, पटल्यात आणि ताबडतोब तो जो नवीन GR काढणार होते तो आता GR काढणार नाही.
मुख्यमंत्र्यांनी नेमकी काय भूमिका घेतली या सर्व तुमच्या विचारांवरती भूमिका होती? हे EWSच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिलेले की मराठा समाजाला 10% मध्ये घालणार नाही, जी मुख्य मागणी आमची आज होती. मेगा भरतीच्या संदर्भात काही चर्चा झाली का? मेगा भरतीच्या बाबतीत आपल्या सगळ्यांची मागणी होती ते थांबवलं. आज प्रामुख्याने EWS असल्यामुळं मेगा भरतीची चर्चा झाली नाही, पण आमची सर्वांची भूमिका स्पष्ट आणि क्लिअर आहे. आमची भूमिका हीच आहे की तुम्ही काय गडबड करायला लागले. पहिल्यांदा ती याचिका दाखल होऊन दे व्यवस्थित, ती चालून दे. आज मला तुम्ही सांगा की जर तुम्ही नुसते 12% जर सीट्स काढल्या, म्हणजे 1600 सीट, ते कोर्टात टिकू शकत नाही. या मराठा समाजाच्या मुलांचा का त्यांच्यावर अन्याय करताय? आणि आत्ता निकाल लागला आणि तुम्ही आत्ताच काढताय. म्हणून जोपर्यंत अनेक विषय अजून क्लिअर होणार आहेत, आज हे नुसतं दार उघडलंय मराठा समाजासाठी, आणि भरपूर अजून मागण्या आहेत, पण पहिली मागणी त्यांनी क्लिअर केली आणि त्या दृष्टिकोनाने अशी मिटिंग झाली सुप्रीम कोर्टाच्या संदर्भात. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा सर्वच नाही, ते ऑलरेडी त्यांनी एक याचिका दाखल केलेली आहे, आणि त्याला पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी परत आदेश काढलेले लवकरच्या लवकर. तो जी स्थगिती आपल्याला आलेली आहे ती स्थगिती मोकळी कशी करता येईल या दृष्टिकोन त्यांचं जोरात प्लॅनिंग चालू आहे. पण याचा अर्थ आम्ही खुश झालो असं नाहीये. त्यांनी आज दरवाजे आमच्यासाठी उघडले, हा एवढा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. सगळ्यात महत्वाचा अनेक मुद्दा मला आपल्याला सांगायचं की सुपर न्यूमररी ज्याला अलौकिक पद्धत म्हणतात, जे 10% आरक्षण जे सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे ते सुपर न्यूमररी पद्धतीने दिलेलं आहे. सुपर न्यूमररी पद्धत म्हणजे तुम्हाला एक वेगळं फायनान्शियल बजेट तयार केलं जातं. तर मी त्यांना म्हटलं, सकल मराठा समाजाची इच्छा ही आहे की तुम्ही जे आमच्या आता 12% तिथं वर अडकलेत, तोपर्यंत तुम्ही आम्हाला सुपर न्यूमररी राज्याच्या माध्यमातून द्या. तो सुद्धा मुद्दा त्यांना पटलाय. ते सुद्धा म्हटले आम्हाला थोडा वेळ द्या, त्याच्यात सुद्धा लवकरच्या लवकर हे 12% सुपर न्यूमरी अलौकिक पद्धतीने जसं 10% सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे तसं 12% शिक्षणासाठी हे कसं देता येईल त्याच्यासाठी सुद्धा ते आपल्याला लवकर बोलून सांगतील, आणि त्याला ते सकारात्मक होते. शैक्षणिक प्रवेशांसंदर्भात काही चर्चा झाली का? शैक्षणिक प्रवेश आता सध्या खूपच अडचणीत आहे. राजे एक महत्वाचा सकल मराठा समाजाला सगळं इन्फॉर्मेशन दिली काय काय झाली मिटिंगचं, आणि सकल मराठा समाजाने निर्णय हा घेतलाय जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन हे चालूच राहणार. तुम्ही आंदोलनामध्ये स्वतः सहभागी राहणार का? आणि या पुढील काळामध्ये मी मराठा समाजाचा घटक आहे, मराठा समाजाचा मी सेवक आहे. जे काय मराठा समाजाचे घटक ठरवतील त्या ठिकाणी संभाजीराजे खांद्याला खांदा लावून असतो. राजे हिंदीमध्ये बैठकीमध्ये आता जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ आणि राजे हिंदी आणि हे 48% मध्ये एका समाजाला तुम्ही देऊ शकत नाही. ते बाकीचे जे सगळे ओपन मध्ये असतील ते सगळे त्याला मिळू शकतात, ते पण स्पेसिफिकली मराठा समाजाला देऊ शकत नाही हेच आहे. आणि अनेक त्याच्या आपण असं समजू सुद्धा की त्यांनी आपल्याला मराठा समाजाला द्यायचं ठरवलं, पण जे त्याच्या जाचक अटी आहेत त्या अटी मराठा समाजाला मान्यच होऊ शकत नाही. त्या मीटिंगला पूर्ण अधिकारी वर्ग होता, अटॉर्नी जनरल कुंभकोणी होते, मराठा समाजासाठी जे नेमलेले आपले थोरात साहेब होते. जी केस आहे त्याला धक्का लागू शकतो अशी आम्ही स्पष्टपणे भूमिका त्या ठिकाणी मांडली. आता जे 11वी 12वी म्हणा किंवा जे आता ॲडमिशन्स होणार आहेत त्याच्यासाठी खरं आरक्षणाचा फायदा आहे या मुद्द्यावरती राज्य सरकारला विनंती केली. ज्या पद्धतीने शेजारच्या राज्याने विशिष्ट असे प्रवर्ग तयार करून त्यांना आर्थिक तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे तशीच आर्थिक तरतूद आपणही त्या ठिकाणी करावं आणि मराठा मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये. आता काही शैक्षणिक संस्था आहेत ज्या केंद्र सरकारशी निगडीत आहेत, त्याच्यासाठी मेडिकलसाठी ते तिकडनं मान्यता घेणार आहेत आणि ते मान्यता घेऊन तो एक चांगला मसुदा मंत्री महोदय अशोकराव चव्हाण साहेब आणि मुख्यमंत्री हे लवकरच घेऊन त्याबद्दल चर्चा करतील. नोकरीच्या संदर्भामध्ये आम्ही फार स्पष्ट केलेलं आहे की आरक्षण हे शिक्षण आणि नोकरीसाठी आहे. राज्यामध्ये ज्या पद्धतीनं भरती प्रक्रिया चालू आहे हे थांबवलं पाहिजे आणि आम्ही त्या ठिकाणी लवकरात लवकर सुप्रीम कोर्टामध्ये मोठं बेंच त्या ठिकाणी बसावं
आणि त्या बँकच्या माध्यमातून आमचं 12 आणि 13% हे शाबूत राहिलं पाहिजे असं स्पष्टपणे आज छत्रपती राजेसाहेबांनी राज्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितलं. गेल्या आठवड्यामध्ये अशोकराव चव्हाण साहेब, मंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब आणि अनिलजी देशमुख साहेबांनी आणि मंत्रिमंडळाने काही निर्णय घेतले. त्या निर्णयामध्ये पण आम्ही पूर्णपणे चर्चा केली आणि या संदर्भामध्ये पुढची एका बैठकीमध्ये अजून चांगल्या पद्धतीनं जे काही गोष्टी शिल्लक राहतील ते शिल्लक राहिलेल्या गोष्टी पूर्णपणे आम्ही त्या ठिकाणी चर्चेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचू. माननीय छत्रपती संभाजीराजे साहेब, आमदार नरेंद्र पाटील साहेब यांची मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली. त्या माध्यमातून EWSच्या संदर्भामध्ये आज जे काही निर्णय घेतलेला आहे सरकारनं, परंतु तो निर्णय जोपर्यंत अस्तित्वात आणि प्रत्यक्षात मिळत नाही तोपर्यंत आम्ही पुढील भूमिका स्पष्टपणे सांगू शकत नाही. त्याच पद्धतीने आज महत्त्वाचा जो विषय होता की त्यामध्ये आम्ही MPSCचे जे विद्यार्थी आमचे होते की ज्या विद्यार्थ्यांना 10 तारखेपासून परीक्षेसाठी हॉल तिकीट दिलेले, हा MPSCचा विद्यार्थ्यांचा जो प्रश्न आहे या संदर्भामध्ये की सरकारनं या विद्यार्थ्याला तुम्ही EWSमध्ये देणार, ओपनमध्ये देणार का खुल्या वर्गातून देणार, हा विषय कोणत्या प्रवर्गातून या विद्यार्थ्यांना नियुक्त देणार हे क्लिअर करत नाहीत. तोपर्यंत या MPSCच्या सगळ्या परीक्षा थांबवण्यात याव्यात. या संदर्भात आम्ही 2 दिवसापूर्वी अल्टिमेटम दिलेलं आहे. जर 2 दिवसामध्ये माननीय